परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा या ठिकाणी आज आपण आलेलो आहे आणि माझ्या मागे आपण बघू शकता भव्य दिव्य अशी श्री रामाच्या अवतारामध्ये अवतरलेली गणरायाची मूर्ती। तर उद्या या परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजाच्या भव्य दिव्य अशा आगमन भव्य दिव्य अशा विसर्जन मिरवणुकीकरिता आपण उद्या सर्व भाविकांनी परळचा राजा ते गिरगाव चौपाटी या विसर्जन मिरवणुकीकरिता आपण सहभागी व्हावे आणि अशा भव्य दिव्य विसर्जन मिरवणुकीला एक रंगत आणावी ही आपण श्री रामाच्या चरणी प्रार्थना करूया आणि सर्वांना पुढील आयुष्याच्या याच्यासाठी शुभेच्छा देत आपण परळचा राजा या भव्य दिव्य अशा श्री रामाच्या मूर्तीकडे आपण नतमस्तक व्हायला काही तास उरलेले आहेत आणि या काही तासांमध्ये आपण या दर्शनाकरिता आपण आलं नसेल तर कृपया आपण या मूर्तीला मंडळाविषयी अधिक माहिती करावी। तर मला सांगा या मंडळाचे किती वर्ष आणि या मंडळाचे जे आतापर्यंत सामाजिक उपक्रम घडलेले आहेत त्याबद्दल दरवर्षी ब्लड डोनेशनचं करतो प्लस इतर गावामध्ये जाऊन तिकडच्या स्कूलला काही मदत असेल तर ते करतो। तर म्हणजे कोणी अशा अनाथ असतात म्हणजे आम्हाला जर करून घेऊन आमच्याकडे अप्रोच झालं की आमच्या इथे असं असं करायचं तर आम्ही त्याला पहिला पुढाकार करायला त्या गोष्टी सामाजिक। आणि या मंडळाचं गेल्या वर्षी जसं जेजुरीचा खंडोबा या अवतारात जी मूर्ती होती यावर्षी आपण श्रीरामाच्या अवतारात जी मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली आहे त्याबद्दल थोडक्यात तर काय माहिती आहे का आम्ही 4-5 वर्ष झाली या टीमच्या एक्झाममध्ये जातो। गेल्या वर्षीचा टीम आजचा टीम आता राम मंदिर ही सगळेच गरीब लोक जाऊ शकतात त्या हिशोबाने आम्ही एक राम मंदिराचा टीम बनवला जेणेकरून इकडची लोक त्या राम मंदिराचा आणि मजा लुटण्याचा कार्यक्रम करावा आणि आमचा एरियात तसा मिल काम करायचा होता कुठे एवढे लांब जाऊ शकतो त्यामुळे या टीमचा तो रामाची मूर्ती बनवली तर राम मंदिर बनवलं ही टीम आम्ही जरा जुळवतो। आणि या मंडळाचा जे परळचा राजा आहे त्याचं उद्या भव्य दिव्य असे विसर्जन मिरवणूक निघणार आहे त्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कसा असतो मार्ग बोलून तर हा भेटणारा शिल्पातून जातो आणि मग ते आमच्या पुढं परळमध्ये फिरतात कारण का हे परळचा राजा असल्यामुळे आणि सगळी वर्गणी आमची परळची जातो तर सगळ्यांच्या दारातून जावं अशी इच्छा असते म्हणून आम्ही असे जाऊन त्यांचे वाड्या करून मग आम्ही लालबाग साईडला जातो म्हणजे आमच्या पूर्ण जे रहिवासी आहेत जे वर्गीकर जागा आहे त्यांच्या दारातूनच गणपती जातो अशी आमची पहिल्यापासून करतो। या मंडळाचा गिरगाव चौपाटीकडे जाण्याचा जो टायमिंग आहे तो की तरी पण आम्ही सकाळी 7 वाजता निघण्याचा प्रयत्न आहे त्याचा 99% चिकन असल्यामुळे थोडासा वरती होईल पण आम्ही 8:30-9चा टायमिंग तिकडचा पकडलेला आहे की आम्हाला अंदाजे तेवढ्या पोयात पोहोचत जातो। या मंडळाने आतापर्यंत जे कार्य केले सामाजिक कार्य त्याचं महाराष्ट्र स्तरावर किती प्रमाणात दखल केलं जातं दखल अजून तरी आम्ही दुसऱ्या मंडळात तेवढे पोचलेलो नाही पण त्या क्षणाला आता आम्ही आहे 1-2-4 वर्षात नक्की तुम्ही ज्या बोलतात त्याप्रमाणे आम्ही कुठल्याही विनियोगमध्ये जाण्याचा प्रयत्न पूर्णपणे झाला। शेवटचा प्रश्न राहील या जसं की गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सर्व मूर्तिकारांना संभ्रम पडलेला जसं की POP आणि मातीच्या मूर्ती याबद्दल मंडळाचं POP ॲक्च्युली कोणी असं डिक्लेअर केलं नाही की POP हानी होणार नाही सगळे POP बॅन करायला पण त्याच्यावर काहीतरी करून म्हणजे गव्हर्नमेंटने पण ते POP असं हानिकारक आहे ना असं कोर्टाने सांगितलं त्यानंतर आता अशी त्याचा फॉलोअप करून ते सगळं करून आता ह्या वर्षी मूर्त्या झाल्याच आहे आता परत बघू हे होते आपल्या परळच्या राजाचे विश्वस्त आणि यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे ती एकदमच आपल्या चॅनलमार्फत सर्वांपर्यंत पोहोचेल आणि अद्यापही आपण कोणी या विसर्जन किंवा या गणरायाच्या चरणी आला नसाल तर उद्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये जरूर आपण सामील व्हा हीच माझ्या चॅनलमार्फत एक विनंती राहील। धन्यवाद।